रामकृष्ण हरी. व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेला स्थापन करून जवळजवळ 25 वर्ष होत आले आहेत. युवक मित्र बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 25 वर्ष झाली ही आपली संघटना महाराष्ट्रामध्ये व्यसनमुक्तीचं काम करते, सामाजिक काम करते. युवक मित्र बंडातात्या कराडकर यांना 1997 साली एक कल्पना सुचली की महाराष्ट्रामध्ये आणि बऱ्याचशा आपल्या भागामध्ये व्यसनाचं प्रमाण वाढलेलं आहे. भगवंताची कृपा आणि युवा वर्गाचं काय भाग्य असेल यामुळे त्यांना कल्पना सुचली आणि त्यांनी भादे या गावी व्यसनमुक्त युवक संघाची संकल्पना एका कीर्तनातून व्यक्त केली आणि त्या ठिकाणी खंडाळा तालुक्यात भादे गाव येतं सातारा जिल्ह्यामध्ये की व्यसनमुक्त युवक संघाला स्थापना करायची तर या गावातील किती युवक येतील बाबा. साधारणतः कीर्तनातून 20-22 युवक चांगले उठून उभा राहिले आणि तात्यांना ते भावलं आणि त्यांनी ते त्या ठिकाणीच मुहूर्तमेढ म्हणा किंवा व्यसनमुक्त युवक संघाची संकल्पना तयार झाली आणि 2000 साली व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य यांची पहिलं जे संस्कार शिबिर आहे ते प्रतापगडावरती घेण्यात आले आणि आम्ही त्यावेळेस ऐन तारुण्यामध्ये आमचं वय त्या टायमाला 24-25 असेल. 24-25 वयामध्ये आम्हालाही असंच कळलं की प्रतापगडावरती शिबिर आहे. मग आमच्यातले काही युवक आणि मी चला मजा करायची म्हणून निघालो आणि 8 दिवसाचा तो पहिला कार्यक्रम 8 दिवसाचा असायचा. आमचं काहीतरी भाग्य असेल, आम्हाला राजकारणाचा जादा नाद होता त्यावेळेस आणि छोटा व्यवसाय पण स्टुडिओचा चालू होता. परंतु काय भाग्यात गोष्टी घडलेल्या लिहिलेल्या असतात त्याप्रमाणे आम्ही काय आमच्या गावातले युवक घेऊन प्रतापगडावरती या संस्कार शिबिरासाठी गेलो आणि आम्ही जे घडलो हा व्हिडिओ जो बनवतोय त्यासाठी की आज जी महाराष्ट्रामध्ये व्यसनानं धुमाकूळ घातलेला आहे आणि युवा पिढी बर्बाद होत चाललेली आहे. स्टार, गुटखा, मावा असेल, दारू असेल, अशी कितीतरी व्यसन आहेत. या व्यसनातून जर युवा पिढी वाचवायची असेल तर हे संस्कार शिबिर गरजेचे आहेत आणि ह्या संस्कार शिबिराला आम्ही तिथं पोचलो आणि काय चमत्कार आमच्या जीवनामध्ये झाला. युवक मित्र बंडातात्या कराडकर यांचा परिस्पर्श, व्यसनमुक्त युवक संघात संघटनेचा परिस्पर्श या 2000 साली झाला आणि आम्ही घडलो. साधारणतः ते वयच असं असतं की कोणी कोणाचं ऐकायचं हा प्रश्न असतो. त्या वयात शक्यतो मुलं ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात आणि डोक्यातली हवा वेगळी असते. या वयामध्ये जर मुलांना योग्य मार्गदर्शन घडलं तरच युवा वर्ग पुढील काळामध्ये व्यवस्थित राहू शकेल. आम्ही आमच्या नशिबानं म्हणा किंवा काही लोकांच्या संगतीमुळं शिबिरास गेलो आणि आम्ही घडलो. परंतु आता महाराष्ट्रातील तमाम युवकांना मी या आमच्या राधाकृष्ण यूट्यूब चॅनल मार्फत आव्हान करतोय, विनंती करतोय की आपण सर्वांनी या शिबिरासाठी हजर राहायचे.
आमच्यातील बदल सांगायला भरपूर काही गोष्टी आहेत. मी काही गोष्टी इथं मुद्दा म्हणून मांडेन की युवक मित्र बंडा तयार कराडकरांचा आम्हाला कसा परिस्पर्श झाला. कार्यक्रम चालू असताना प्रतापगडावरचा मला साधारणतः एक दिवशी दुसरा तिसरा दिवस असेल, मला लघुशंकेला आलं म्हणून मी रात्रीच उठलो आणि बाहेर गेलो. लघुशंकेवरनं येताना मला थोडं तिथं तंबू दिले होते. तंबूत काहीतरी खडबड वाजत होती भांडी. रात्रीच्या साधारणतः 2-2:30चा कालखंड असेल. आणि मी म्हणलं कुत्रा असेल म्हणून ते कुत्र्याला मी हुसकवण्यासाठी तिथे गेलो तर पाहतो तर स्वतः तात्या कणिक मळतायत. अरे बाप रे म्हणून माझ्या अंगावर शहारे आत्ताही आहेत. त्यावेळेस तर मी तारुण्यात असताना अरे बाप रे म्हणलं हे काय प्रकार आहे. 2-2:30 वाजता किंवा 3-4 वाजता जर ही व्यक्ती कणिक मळत असेल आणि मला जो पाहिजे होता तो व्यक्ती मला भेटला. युवकांसाठी एवढं झटणारा व्यक्ती जर भेटत असेल तर तुमच्या जीवनाला युटर्न मिळायला काहीच हरकत नाही. तरी मी ह्या क्षण सांगितला तर ह्या युवकांच्या शिबिरामध्ये असे बरेचसे प्रसंग आमच्या वाटणीला आलेत आतापर्यंत या 25 वर्षामध्ये. तरी आपणाला सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी त्या शिबिराशी यावं. अशीच दरवर्षी गडावरती आमची शिबिरं असतात. यावर्षी देहूमध्ये 8 मे ते 15 मे असा मोठा संस्कार सोहळा आयोजित केला आहे आणि हा संस्कार सोहळा युवक युवतींचा आहे. सर्व महाराष्ट्रातील युवक युवतींना आम्ही व्यसनमुक्त